हाय हॅलो गाईज, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये, सरू की दुनिया या चॅनलमध्ये आणि माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय थोडंसं बोलावं असं वाटलं म्हणून मी ब्लॉग बनवत आहे. तर आजचा विषय असा आहे की लाडक्या बहिणीचे येणारे महाराष्ट्रातील महिलांना पैसे. तर चांगली गोष्ट आहे की लाडक्या बहिणीसाठी सरकारने काहीतरी योजना काढल्या आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी कुठला तरी आधार, त्यांच्यासाठी कुठल्या तरी योजने थ्रू त्यांना थोडे आर्थिक सहाय्य केलं आणि महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यास त्यांनी मदत केली. केली आणि त्यांना महिन्याला मंथली त्यांना पैसे पण दिले. आणि आता खरं तर 2 महिने झाले ते पण रखडलेलेच आहेत इलेक्शनपासून. पण या सर्वांमध्ये अपंगाचं काय, अपंगाचा विषय कसा, तर अपंगांना मंथली सोडा 3 महिन्याला पण वेळेला तुम्ही पेमेंट त्यांचं मानधन देत नाही सरकार. तर आता मी स्वतः सांगते की ह्या जूनपासून आतापर्यंत 7-8 महिन्यात मी फक्त 3,000 रुपये पेमेंट उचलली, ती पण दिवाळीत. जूनला आली होती, त्यानंतर डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये दिवाळीत. तर मला इतकंच म्हणायचे की का असं, म्हणजे लाडक्या बहिणींना निवडून येण्यासाठी मतदान तुम्हाला भेटावं किंवा त्यांचा सपोर्ट मिळावा इलेक्शनमध्ये म्हणून तुम्ही एवढ्याच केलं की मंथली त्यांच्या अकाउंटवर दर महिन्याला मंथली दना पैसे टाकत गेला. चांगली गोष्ट आहे, त्यात आमचं काही ऑब्जेक्शन पण नाही की टाका, कारण प्रत्येक महिलेंना लाभ भेटला. पण आमचं काय, आमचं मंथली तर 3 महिन्याला पण मानधन येत नाही. आणि ह्यावेळेस पेमेंट मी घ्यायला गेले होते. मी सहसा जात नाही कारण जाण्याची माझी शारीरिक क्षमताच नाही, तरी पण मी गेले होते. तरी पण गेले त्यावेळेस कुणाला तिथं पेमेंट 6,000, कुणाला 4200, तर कुणाला 3800 आणि कुणाला 3,000. त्यात मला 3,000 आले होते. मी तिथं चौकशी केली की का असं, तर त्या मॅडम म्हणाले की जावा आणि तहसीलला जाऊन चौकशी करा की का असं ते. तर मग तुम्ही मला एवढंच म्हणायचे की तुम्ही लाडक्या बहिणींना जसं देत आहे तसं आमचे पण मानधन वेळेवर द्या आणि आम्हाला वेळेवर पेमेंट भेटावं. कारण तुमच्या लाडक्या बहिणी जाऊन बाहेर काम करून, जॉब करून, काहीही करून 4 पैसे कमवून आणू शकतात स्वतःसाठी. पण आमच्यासारख्या अपंगाचं काय, आम्ही कसं कमवायचे पैसे? तर आमचा जो काही सहारा आहे तो अपंगाचं मिळणारं मानधनच आहे, करेक्ट. तर मग ती जर टायमाला नाही आलं तर कसं होणार आमचं, कुठं जायचं आम्ही? तर म्हणून हा जर मेसेज तुम्ही कोणापर्यंत एवढं व्हिडिओ माझा पोहोचू शकत असाल तर एवढंच करा की अपंगाचे मानधन वेळेवर यावे, एवढीच माझी विनंती आहे. आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये झाले तर आमचं पण मानधन वाढावं, कारण मतदान फक्त तुमच्या लाडक्या बहिणींनी केलेलं नव्हतं. सरकार सर्वांचं आहे, सरकारवर सर्वांचाच हक्क आहे. तर मतदान आम्ही पण केलं होतं, कारण आम्हाला चालता येत नाही, प्रॉब्लेम असून, बॉडीची एवढी प्रॉब्लेम असून सुद्धा आम्ही जाऊन स्वतः मतदान केलं. तर आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, तर तुम्ही का मग तुमचे कर्तव्य पार पाडायला चुकताय? तर फक्त माझे एवढंच म्हणणं आहे की आमचेही मानधन वेळेवर भेटावं आणि आमच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आम्हाला त्यात मदत होते, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि विनंतीसुद्धा आहे की आमचे मानधन वेळेवर येऊ द्या आणि आम्हाला वेळेवर ते भेटावे, कारण आमच्याकडं आर्थिक स्रोत दुसरं कुठलंच नाही. तर त्याच्यामुळे हेच एक आर्थिक स्रोत असल्यामुळे ते वेळेवर भेटले नाही तर खूप अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्लीज आमचे मानधन आम्हाला वेळेवर भेटू द्या. आणि फ्रेंड्स, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट्स करा, चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करून तुमच्या ह्या बहिणीला जास्तीत जास्त सक्षम होण्यासाठी लवकरात लवकर सक्षम होता यावा यासाठी मदत करा. आणि धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला आणि माझं मत कसं वाटलं नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा जे ह्या सर्व पेमेंट्स वगैरेचे काम करतात, त्यांनाही कळू द्या की काय, म्हणजे आमचे काय मत आहेत ते. बाय बाय. तुमचा दिवस आनंदात जाऊ.